माझ्या तरुण विचारांच्या तेजस्वी विद्यार्थ्यांनो, तुमचं पुन्हा एकदा ई सारथीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक, जो की तुमचं बोर्डाच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा आहे. तर बघा, या टॉपिकमध्ये आपण आज डिस्कस करणार आहोत इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर, जो की तुमच्या 2025च्या पेपरमध्ये तब्बल 5 मार्कासाठी एक क्वेश्चन आला होता, त्याच्यामध्ये हा विचारला होता. बरोबर आहे. तर हा जो कन्सेप्ट आहे हा फार महत्त्वाचा आहे, जो की आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा, इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चरमध्ये काय होते, शॉर्टमध्ये काय होते, बिलकुल आपल्याला काही टर्म्स वगैरे तेवढं लक्षात ठेवायची गरज नाही, आपल्याला ड्रॉ करता आला पाहिजे. तर इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर म्हणजेच काय की सपोज तुम्ही एखादा काय घ्या, एखादा ॲटम किंवा मॉलिक्यूल, म्हणजेच काय तुम्हाला बिलकुल सरळ भाषेमध्ये सांगतो की तुम्ही एखादा एलिमेंट घ्या, काय घ्या, एलिमेंट घ्या किंवा मॉलिक्यूल घ्या, एलिमेंट घ्या किंवा मॉलिक्यूल घ्या, म्हणजेच कोणता पण हायड्रोजन, नायट्रोजन, हेलियम, निऑन किंवा हायड्रोजन गॅस, ऑक्सिजन गॅस, नायट्रोजन गॅस N2 किंवा वॉटर, कार्बन डायऑक्साईड, काही पण. ठीक आहे. तर हे प्रत्येक जे आहेत यांच्या अवतीभोवती आपल्याला डॉट्स काढायचे आहेत. काय काढायचे आहेत? डॉट्स. तर बघा, मी तुम्हाला सांगतो कसं काढायचे आहेत. तर एक दोन तुम्हाला एक्झाम्पल घेऊन सांगतो. बघा, सपोज मी ऑक्सिजन घेतलं. काय घेतलं? ऑक्सिजन. ठीक आहे. ऑक्सिजन आहे, फक्त ऑक्सिजन. आता याच्यामध्ये काय आहे मला माहित आहे. काय माहित आहे? इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. काय माहित आहे? इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. के मध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात आणि एल मध्ये 6 इलेक्ट्रॉन असतात. ओके. तर बघा, याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन काढून घ्या. किती इलेक्ट्रॉन काढा? 2. वाचले किती रे? 6. काढा. 1 2 3 4 5 6. बरोबर आहे. घ्या मग ऑक्सिजन. आता काय करायचं? बाहेर किती इलेक्ट्रॉन आहेत? 6. किती इलेक्ट्रॉन आहेत? 6. मग काय करायचं? हा जो ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन याच्या अवतीभोवती जितके बाहेर इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत, बाहेर म्हणजेच काय? व्हॅलेन्स शेलमध्ये. कोणत्या शेलमध्ये? व्हॅलेन्स शेलमध्ये. कोणत्या शेलमध्ये? व्हॅलेन्स शेलमध्ये. तर ह्या शेलमध्ये जितके इलेक्ट्रॉन्स आहेत ना, तेच आपल्याला लिहायचे आहेत. मला सांगा, बाहेरच्या शेलमध्ये म्हणजे सर्वात बाहेर किती इलेक्ट्रॉन आहेत? 6. किती इलेक्ट्रॉन आहेत? 6. 6 इलेक्ट्रॉन लिहा. 1 2 3 4 5 6. झाला इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. इथं सपोज दुसरा एक्झाम्पल घ्या. सपोज नायट्रोजन घ्या. कोणता घ्या? नायट्रोजन. मला सांगा, नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर 7. म्हणजे ॲटम्स किती? के मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आणि एल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स? 5 इलेक्ट्रॉन्स. बरोबर आहे. आता बघा, लिहा. बाहेर किती इलेक्ट्रॉन आहेत? 5. आतमध्ये बघायचं नाही. 5 इलेक्ट्रॉन लिहा. 1 2 3 4 आणि 5. झाला तुमचा नायट्रोजनचा स्ट्रक्चर. समजला? तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता. आता अजून आपण खूप सारे एक्झाम्पल घेऊ बाळांनो. तत्पूर्वी तुम्हाला माहिती पाहिजे खूप साऱ्या गोष्टी. त्याच्यामध्ये काय की तुम्हाला 20 पर्यंतचे ॲटॉमिक नंबर, त्यांचं नाव सिम्बॉल आणि त्यांच्यामध्ये मग तुम्ही इलेक्ट्रॉन तर फिल करू शकता. बरोबर आहे. पहिले 2 फिल करा, 2च्या नंतर 8, त्याच्यानंतर समोरचं. ओके. तर इलेक्ट्रॉनिक फिलिंग तुम्हाला आली पाहिजे, तेव्हाच तुम्हाला माहित राहील की बाबा के मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, एल मध्ये किती आणि एम मध्ये किती आणि एन मध्ये किती हे तुम्हाला माहित पाहिजे. ओके. तर हा चार्ट तुम्ही एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या. याच्यामध्ये लिहिला आहे बरोबर, के मध्ये किती आहेत, एल मध्ये किती आहेत आणि एम मध्ये किती, एम मध्ये किती. बरोबर आहे. के एल एम यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स किती आहेत हे इथं सांगितलं आहे. ठीक आहे. आय होप तुम्ही घेतलं असणार स्क्रीनशॉट. तर बघा, आता बघा, याच्यामध्ये काय आहे की सपोज मी S2चं एक्झाम्पल घेतलं. कोणतं? S2. हायड्रोजन गॅस राहते ना, हायड्रोजन गॅस. आता याच्यामध्ये काय आहे? हायड्रोजन गॅसमध्ये 2 हायड्रोजन आहेत. किती हायड्रोजन आहेत? 2. मला माहित आहे हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती? 1. म्हणजे एकच इलेक्ट्रॉन आहे. किती इलेक्ट्रॉन आहे? 1. तर बघ, हा इलेक्ट्रॉन इथं लिहायचं. कुठे लिहायचं? इथं लिहायचं. का बरं लिहितो रे? कारण 2 इलेक्ट्रॉनची काय बनते? 2 इलेक्ट्रॉनची एक बॉन्ड बनते. म्हणजे या दोन हायड्रोजनला जोडून ठेवण्यासाठी आपल्याकडे काय आहे? आपल्याकडे बॉन्ड आहे. आपल्याकडे काय आहे? बॉन्ड आहे. म्हणजेच या बॉन्डमध्ये किती इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत? 2. म्हणजेच 2 इलेक्ट्रॉनची एक बॉन्ड बनते. 2 इलेक्ट्रॉनची एक बॉन्ड बनते. आय होप तुम्हाला समजलं असेल. तर तुम्ही असं लिहा, असं लिहिण्यापेक्षा असं लिहा. हायड्रोजनच्या मध्ये किती इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत? 2. किती इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत? 2. तर हाच झाला S2चा इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. इतका सोपा आहे. दुसरा एक्झाम्पल कोणता? क्लोरीन घ्या. क्लोरीन तुमच्या मागच्या बोर्डमध्ये आला होता. तर हाच एक्झाम्पल घ्या, क्लोरीनचा आहे. याच्यामध्ये क्लोरीन लिहा. मला माहित आहे क्लोरीनमध्ये किती इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत? 2 8 आणि 7. बाहेर किती इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत? 7. किती इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत? 7. मग काय करायचं? मला माहित आहे ॲटलिस्ट ह्या दोघांमध्ये एक तरी बॉन्ड असेल. एक बॉन्ड असेल ना, तर 1 इलेक्ट्रॉन. एक बॉन्ड असेल तर 1 इलेक्ट्रॉन. इथे बघा, याच्याकडे सुद्धा 7 इलेक्ट्रॉन आहेत, याच्याकडे सुद्धा 7 इलेक्ट्रॉन आहेत. ठीक आहे. तर बघा, 7 इलेक्ट्रॉन आहेत. एक इथे लिहिला, बाकीचे इथे लिहा.
1 2 3 4 5 6 7. इकडे सुद्धा तसंच 1 इलेक्ट्रॉन 2 3 4 5 6 7 झाला. हे 2 म्हणजे हाच काय झाला तुमचा इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर समजलं का? म्हणजेच हे जे आपण असं लिहितो ना Cl, तर हे 2 बॉन्ड म्हणजे काय आहेत? हे 2 इलेक्ट्रॉन आहेत. हे सॉरी 1 बॉन्ड म्हणजे काय आहेत? 2 इलेक्ट्रॉन आहेत. समजलं का? तर हा जो आहे याला आपण अशा प्रकारे लिहितो आणि यालाच आपण काय म्हणतो इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. आणि हे जे 2 दिसतात ना 2 इलेक्ट्रॉन, हे जे डॉट दिसतात ना हे इलेक्ट्रॉन्स आहेत. काय आहेत? इलेक्ट्रॉन्स. म्हणून आपण याला काय म्हणतो इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. आणि हे जे डॉट्स आहेत तर हे 2 डॉट, हे 2 डॉट दिसतात ना असे, हा ना, ही जी पेअर आहे, पेअर दोघांची जोडी, याला आपण म्हणतो लोन पेअर. काय म्हणतो रे बाळा? लोन पेअर. काय म्हणतो? लोन पेअर. ओके, आय होप तुम्हाला समजलं असेल. अशा टाईपचे खूप सारे याच्यामध्ये एक्झाम्पल अजून पुढे आहेतच. तुम्ही बाकीचे प्रॅक्टिस करू शकता. मी काही एक्झाम्पल घेतो. आता बघा याच्यामध्ये HCl सोपा आहे. मी H2O घेतो. कोणता घेतो? H2O. H2O काय? H2O. याच्यामध्ये 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन आहे. ऑक्सिजनमध्ये लिहा 2 हायड्रोजन 2 बाजूला लिहा. ठीक आहे, 2 हायड्रोजन 2 बाजूला लिहा. ओके, आता हायड्रोजनचा एकच इलेक्ट्रॉन, हायड्रोजनचा एकच इलेक्ट्रॉन. ओके, ऑक्सिजनचे किती इलेक्ट्रॉन राहते? 6 इलेक्ट्रॉन राहते. तर बघा इकडे 1 इलेक्ट्रॉन यासाठी आहे, तर इथे 1 पाहिजे आपल्याला, तेव्हाच बॉन्ड बनेल ना. इकडे सुद्धा 1 देऊन द्या म्हणजे बॉन्ड बनून जाईल. ओके, म्हणजे 2 इलेक्ट्रॉन खर्च झाले. ऑक्सिजनकडे किती इलेक्ट्रॉन असतात? ऑक्सिजनकडे 2 आणि 6. 6 मधून 2 गेले, किती वाचले? 4. लिहा 1 2 3 4. तर हा झाला तुमचा इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर फॉर H2O. इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर फॉर H2O. ओके, त्याच्यानंतर अजून दुसरा एक्झाम्पल घ्या. NH3 नायट्रोजन. ठीक आहे, 3 हायड्रोजन 3 बाजूला 3 हायड्रोजन लिहा. ठीक आहे, आता हायड्रोजन आहे तर एकच इलेक्ट्रॉन लिहा, 1 इलेक्ट्रॉन. ओके, त्याच्यानंतर दुसऱ्या कलरने दाखवतो, थोडं चांगला वाटेल. आता नायट्रोजनकडे मला माहित आहे, नायट्रोजनकडे काय आहे? 2 5 5 इलेक्ट्रॉन आहे. 5 मधून 3 तर बॉन्डिंगमध्ये जातील, म्हणजे हा याला अजून 1 इलेक्ट्रॉन पाहिजे ना याचा, तर हा बघा असं 3 इलेक्ट्रॉन गेले. वाचले किती? 5 मधून 3 गेले, 2 वाचले. 2 इथं लिहा. म्हणजेच हे दोघांची 1 बॉन्ड, या दोघांची 1 बॉन्ड आणि या दोघांची 1 बॉन्ड. आणि ही काय झाली? ही झाली लोन पेअर. ही काय झाली? लोन पेअर. कोणी विचारणार नाही सध्या लोन पेअर, पण तुम्हाला माहित पाहिजे की 2 इलेक्ट्रॉन जर अशा प्रकारे असतील, याला आपण काय म्हणतो? लोन पेअर. ही असते बॉन्ड पेअर किंवा ही असते बॉन्ड. ही काय असते? बॉन्ड. ही काय असते? बॉन्ड. आणि या बॉन्डमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 2. आणि ही काय असते? लोन पेअर. समजलं का? ही असते बॉन्ड आणि ही असते लोन पेअर. 2 इलेक्ट्रॉनची 1 बॉन्ड, 2 इलेक्ट्रॉनची 1 बॉन्ड. जर हे इलेक्ट्रॉन शेअर केलेले आहेत, हे काय केले आहेत? शेअर, म्हणजे दोघांनी दिले आहेत, तर ह्या बॉन्डला आपण काय म्हणतो? म्हणजेच ह्या बॉन्डला आपण काय म्हणतो? कोव्हॅलेंट बॉन्ड. काय म्हणतो? कोव्हॅलेंट बॉन्ड. ठीक आहे, कारण याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन काय आहेत? शेअर आहेत. याने सुद्धा 1 दिलं, याने सुद्धा 1 दिलं, बरोबर आहे का नाही? तर हे 2 इलेक्ट्रॉन काय आहेत? शेअर. जे दोन्ही लोक इलेक्ट्रॉन देतात तिला आपण काय म्हणतो? कोव्हॅलेंट बॉन्ड. ओके, इन शॉर्ट हा सुद्धा नॉन मेटल, हा सुद्धा नॉन मेटल, यांच्यामध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड प्रेझेंट राहते. दोन्ही नॉन मेटल आहे, तर यांच्यामध्ये जर बॉन्ड राहील तर तिला काय म्हणतो आपण? कोव्हॅलेंट बॉन्ड. ओके, चला आता अजून एखादा एक्झाम्पल घेऊया. हा घेऊ थोडा सल्फर डायऑक्साईडचा, हा ना. सल्फर आहे, ऑक्सिजन आहे, सल्फर आहे, ऑक्सिजन आहे. आता मला माहित आहे सल्फरमध्ये काय आहे? सल्फरचं काय आहे? सल्फरचं 286, कारण ॲटॉमिक नंबर किती असते? 16. म्हणजे बाहेर किती इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत? 6. आता सहसा तुम्हाला सांगतो मी, कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड याच्यामध्ये नाही का ऑक्सिजन डबल बॉन्ड फॉर्म करते. किती बॉन्ड फॉर्म करते? डबल बॉन्ड फॉर्म करते, म्हणजे 2 बॉन्ड फॉर्म करते. ओके, तर बघा 2 बॉन्ड फॉर्म करणार आहे म्हणजेच काय? इकडे 2 इलेक्ट्रॉन पाहिजे, बरोबर आहे. वाचले, इकडे लिहून घ्या. इकडे सुद्धा असंच, बरोबर आहे. आता त्याच्यानंतर सल्फरचं बघा, सल्फरकडे किती इलेक्ट्रॉन आहेत बाहेर? 6 इलेक्ट्रॉन आहेत ना. तर मला सांगा इथे जर 2 आहेत, इकडे 2 द्यायला पाहिजे आपल्याला, हा ना, तेव्हाच बॉन्ड फॉर्म होईल ना. आता मला सांगा किती गेले? 6 मधून 4 गेले, किती वाचतील? 2. म्हणजे एकच लोन पेअर आहे. किती लोन पेअर आहे? एकच लोन पेअर. इथं किती लोन पेअर प्रेझेंट आहेत? 1 2. इकडे सुद्धा किती आहेत? 1 2. समजला का? तर बघा, तर याच्यामध्ये काय आहे? याच्यामध्ये काय आहे रे? अशा टाईपची बॉन्ड आहे, हा ना. ही 1 बॉन्ड झाली, ही 1 बॉन्ड झाली, ही 1 बॉन्ड झाली आणि ही 1 बॉन्ड झाली. म्हणजे किती बॉन्ड प्रेझेंट आहेत? 1 2 3 4. म्हणजेच ऑक्सिजन 1 ऑक्सिजन 2 बॉन्ड फॉर्म करते, 1 ऑक्सिजन 2 बॉन्ड फॉर्म करते. ठीक आहे, 1 सुद्धा करते, पण तो डिफरंट कन्सेप्ट राहते. ओके, पण सहसा ऑक्सिजन किती बॉन्ड फॉर्म करते? 2 बॉन्ड फॉर्म करण्यासाठी ऑक्सिजन आपले 2 इलेक्ट्रॉन देते.
समजलं का? सपोज याने दिलं तर याला सुद्धा किती इलेक्ट्रॉन द्यायला लागणार? 2. तर हे पूर्ण इलेक्ट्रॉन जे तुम्ही दाखवता यालाच आपण काय म्हणतो? इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर म्हणतो. ओके, चला, आय होप हा तुम्हाला समजला असेल कन्सेप्ट. अशाच टाईपचे खूप सारे एक्झाम्पल्स आहेत, अशाच टाईपचे खूप सारे एक्झाम्पल आहेत, तर ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, अजून एखादा एक्झाम्पल घेऊन घेतो मी. पुढच्या स्लाइडवरचा एक्झाम्पल घेतो. ठीक आहे, याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये जे हायड्रोकार्बन्स आहेत, हा ना, हे काय आहेत? हायड्रोकार्बन्स. हायड्रोकार्बन्स म्हणजेच काय रे? की याच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजनमध्ये बॉन्ड आहे. कार्बन आणि हायड्रोजनमध्ये बॉन्ड आहे. म्हणजेच काय की बघा, सपोज मी हा मिथेन घेतला. काय घेतला? मिथेन. तर बघा, मिथेनचा स्ट्रक्चर कसा असतो? नॉर्मली आपण असं लिहितो, म्हणजे कार्बन आणि हायड्रोजनमध्ये काय आहे? बॉन्ड आहे. ओके, आता बघा, याला मी काय करू शकतो? याला मी लेविस डॉट स्ट्रक्चर किंवा जो इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये कन्वर्ट करतो. कसा करायचा? बिलकुल सोपा आहे. कार्बन लिहा. कार्बनच्या बाजूला किती बॉन्ड आहेत? 4. 1 2 3 4. बरोबर आहे का नाही? एक बॉन्डमध्ये किती इलेक्ट्रॉन? 2. करा मग, असा लिहा ना, असा लिहू शकतो ना. सिंपल. फक्त हे जे बॉन्ड आहेत ना, बॉन्ड याच्यामध्ये इलेक्ट्रॉन दाखवायचे आहेत. एक बॉन्डचे किती इलेक्ट्रॉन? 2 इलेक्ट्रॉन. समजलं का? दुसरा एक्झाम्पल घेऊ. दुसरा एक्झाम्पल घ्या. सपोज इथिन घ्या. इथिन म्हणजे C2H4. CH4 म्हणजे 4 हायड्रोजन आहेत. ठीक आहे ना? आता बघा याच्यामध्ये काय आहे? थोडा वेगळा काढतो मी, हा ना, पद्धतशीर वाटला पाहिजे म्हणून, बाकी काही नाही. कार्बन आहे. हायड्रोजन करू. कारण C2H4 आहे ना, याला आपण काय म्हणतो? याला आपण म्हणतो इथिन. ENE म्हणजे डबल बॉन्ड. याचा डबल बॉन्ड असतात इथिन. बरोबर आहे का नाही? तर आता बघा, मला माहित आहे की याच्यामध्ये स्ट्रक्चर कसा असतो? असं असतो. हा ना, हा तुम्हाला माहित पाहिजे की बाबा अशा टाईपचं स्ट्रक्चर आहे. आता मला माहित आहे जिथे बॉन्ड आहे तिथे इलेक्ट्रॉन द्या. एक बॉन्ड म्हणजे 2 इलेक्ट्रॉन, एक बॉन्ड म्हणजे 2 इलेक्ट्रॉन, एक बॉन्ड म्हणजे 2 इलेक्ट्रॉन, एक बॉन्ड म्हणजे 2 इलेक्ट्रॉन आणि 2 बॉन्ड म्हणजे 4 इलेक्ट्रॉन. झाला, संपला तुमचा इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. अजून काय हार्ड आहे याच्यामध्ये? काहीच हार्ड नाही आहे. ठीक आहे, अजून एखादा एक्झाम्पल घेऊ. हा ना, इथाईन घेऊ. इथाईन म्हणजे तुमचा सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड तिन्ही होते. याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये काय आहे? C2H2 ला आपण कसं लिहितो? C ट्रिपल बॉन्ड CH. आता इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चरमध्ये कसं कन्वर्ट करायचं? सोपा. CH. हा ना, 2 इलेक्ट्रॉन, इकडे सुद्धा 2 इलेक्ट्रॉन, इकडे. बरोबर आहे का नाही? 3 बॉन्ड आहेत म्हणजे 6 इलेक्ट्रॉन. एका बॉन्डमध्ये 2 इलेक्ट्रॉन, तर 3 बॉन्डमध्ये किती इलेक्ट्रॉन? 6. हा काय झाला? इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. ओके, तर आय होप तुम्हाला समजलं असेल कन्सेप्ट. याच्यामध्ये जास्त हार्ड असं काहीच नव्हतं. बट यांच्यामध्ये तुम्हाला अजून एक सांगून देतो की जो थोडा तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे, याच्यामध्ये काय आहे? जेव्हा आपण असं लिहितो ना, सपोज नायट्रोजन लिहिलं, मला माहित आहे नायट्रोजनचं काय आहे? कोणता पण करा तुम्ही. नायट्रोजनचं काय आहे? 2 आणि 5. 5 इलेक्ट्रॉन दाखवायचे आहेत आपल्याला. ओके, तर बघा 5 इलेक्ट्रॉन दाखवायचे आहेत. तर लक्षात ठेवा तुम्ही याच्यामध्ये की याच्यामध्ये काय असतात? नायट्रोजनमध्ये 3 बॉन्ड असतात. फक्त लक्षात ठेवा. ओके, आणि काय 5 मधून 3 गेले म्हणजे 2. एक लोन पेअर असते. तर बघा यांच्यामध्ये काय आहे बाळांनो? यांच्यामध्ये काय आहे? आपण काय करतो कधी कधी की आपण अशा टाईपने दर्शवतो. हा जो इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर असतो ना, आपण अशा टाईपने दर्शवतो. हा फक्त तुम्हाला समजण्यासाठी आहे, बाकी काही नाही. की आपण याला सुद्धा अशा प्रकारे सुद्धा दर्शवतो. याचाच अर्थ काय आहे? की हे जे 6 इलेक्ट्रॉन आहेत ना, 1 2 3 4 5 6, हा पण नायट्रोजन यूज करू शकतो आणि हा पण नायट्रोजन यूज करू शकतो. ठीक आहे, तर अशा प्रकारे सुद्धा आपण दाखवू शकतो की बाबा ह्या नायट्रोजन सोबत हे पूर्ण इलेक्ट्रॉन आणि ह्या नायट्रोजन सोबत आपण हे पूर्ण इलेक्ट्रॉन दाखवू शकतो. तर हा होता मित्रांनो आपलं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चरच्या बद्दलची माहिती. हा ना, इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चरच्या बद्दलची माहिती. आणि अशाच प्रकारे आपण आयोनिक कंपाऊंड सुद्धा काढू शकतो, जे आपण पुढील येणाऱ्या एखाद्या व्हिडिओमध्ये बघूच. ओके, तोपर्यंत तुम्ही एक अजून माहिती आमच्याकडून ऐकून घ्या की आपल्या ई-सारथीवर 1 तारखेपासून अशाच टाईपचे नवीन कन्सेप्ट डिस्कस होणार आहेत. ठीक आहे, तर एक मोफत बॅच सुरू होत आहे, जे की 8वी 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे, जे की फ्री ऑफ कॉस्ट आहे आपल्या ई-सारथी ऑनलाईन ॲप्लिकेशनवर. आणि या बॅचमध्ये आम्ही तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी सांगणार आहोत. हा ना, त्याबद्दलची माहिती तुम्हाला इथं दिलीच आहे. ओके, आणि ही बॅच फ्री ऑफ कॉस्ट आहे, जे की तुम्हाला 1 जानेवारीपासून तुमच्या ॲप्लिकेशनवर दिसणार.
हा ना. तर आत्तापासूनच तुम्ही या ॲप्लिकेशनला डाउनलोड करा आणि लगेच रजिस्ट्रेशन करून ठेवा. ठीक आहे, तुम्हाला काही पैसे द्यायची आवश्यकता नाही. तर आशा करतो तुम्हाला माझा आजचा कन्सेप्ट समजला असेल. अशाच नवनवीन कन्सेप्टसाठी तुम्ही आमच्या ई सारथी ऑनलाईन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. धन्यवाद.